नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. भिवंडीतील सराईत गुन्हेगार गफू वर MPDA अंतर्गत कारवाई. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध. शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी परिमंडळ 2 अंतर्गत कार्यरत पोलिसांनी आपल्या क्षेत्रातील एक धोकादायक सराईत गुन्हेगार सफरअली मोहम्मद युसुफ युनुस शेख उर्फ गफू वय 42 राहणार गैबीनगर भिवंडी याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक धोका अधिनियम MPDA अंतर्गत कठोर कारवाई करत त्यास 1 वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सदर आरोपी शांतीनगर पोलीस ठाणे अभिलेखावरील हिस्ट्रीशीट असून 2002 पासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये संलिप्त आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर चोरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गोवंशीय जनावरांची चोरी व बेकायदेशीर गोमांस विक्री यांसह अनेक गुन्हे भिवंडी व भूवतालच्या पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत. या आरोपीने पूर्वी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे भिवंडी शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे त्यास धोकादायक व्यक्ती घोषित करण्यात आले असून MPDA कायद्यान्वये पुढील 1 वर्षासाठी कोल्हापूरच्या कारागृहात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशानुसार व पोलीस उपायुक्त श्री शशिकांत बोराडे, परिमंडळ 2 भिवंडी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन सांगळे, पूर्व विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, शांतीनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अतुल अडुरकर व प्रतिबंधक पथकाने संयुक्तरित्या केली. या कारवाईमुळे भिवंडी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणेस यश मिळाले आहे. हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद युसुफ शेख उर्फ गप्पू हा जवळपास मागील 20 वर्षापासून खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा, बेकायदेशीर जमाव करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, लोकसेवकांवर हमला करणे, गोवंशाची हत्या करणे, मांस विक्री करणे अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्य करून या भागामध्ये दहशत निर्माण करत होता. त्याच्या विरुद्ध भिवंडी शहर, निजामपुरा, शांतीनगर त्याचबरोबर इतर पोलिसांना देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी अनेक प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या, परंतु त्याच्या वागण्यामध्ये कुठलाही फरक पडत नव्हता आणि तो जेलमधून सुटून आला की त्याचे परत दहशती कृत्य आणि बेकायदेशीर गुन्हे करणे हे सुरूच होतं. त्याच्या या कृत्यांना आळा बसावा म्हणून ठाणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय डुमरे सर यांनी आम्हाला त्याच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे झोन 2 चे पोलीस उपायुक्त श्री शशिकांत बोराटे साहेब आणि ACP श्री सचिन सांगळे साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे क्राईम PI अडोरकर, या सेलचे काम पाहणारे हवालदार सोनवणे, शिकलगार आणि कापरे यांनी MPDA कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि 2 दिवसापूर्वी या आरोपीला, या गुन्हेगाराला 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याची ऑर्डर प्राप्त झाली. त्याप्रमाणे काल या आरोपीस कोल्हापूर कळंबा जेल येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. याच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आम्ही भिवंडी शहरामधील इतर गुन्हेगारांनाही संदेश देऊ इच्छितो की अशा प्रकारच्या घटना करणारे, अशा प्रकारचे गुन्हे करणारे कोणी असतील गुन्हेगार तर त्यांच्यावर भविष्यामध्ये अशाच प्रकारे मोका आणि MPDA कायद्याअंतर्गत ठोस कारवाया करण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड आणि त्यांचे गुन्ह्यांचा अभिलेख तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. धन्यवाद. उद्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण आणि त्याच्यासोबतच हिंदू बांधवांचा आषाढी एकादशीचा सण साजरा होणार आहे. भिवंडी शहर संवेदनशील शहर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही उत्सव साजरे होणार आहेत. आम्ही झोन 2 चे उपायुक्त बोराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या दोन्ही सणांसाठी बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. सर्व नागरिकांच्या व संबंधित बंदोबस्त साजरा करणाऱ्या मंडळांच्या मीटिंग्स घेण्यात आलेल्या आहेत. रस्त्यांची पाहणी करण्यात आलेली आहे.
ज्या मार्गावर मिरवणुका जाणार आहेत त्या ठिकाणावर कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत यासाठी मनपा आणि इतर विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्याप्रमाणे उद्याचा सण बंदोबस्त अतिशय शांततेत पार पडेल याची आम्हाला खात्री आहे. मी या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी अतिशय शांततेत आनंदाने आपले सण साजरे करावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे. धन्यवाद. आजच्या बातमी समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनल पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.